नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमचं गणित चॅनल मध्ये। चला, आज आपण नवीन प्रकरणाला सुरुवात करणार आहोत। प्रकरणाचं नाव आहे गुणोत्तर व प्रमाण। 4 नंबरचं प्रकरण आहे। या ठिकाणी गुणोत्तर व प्रमाण हे समजून घेण्याआधी त्याचे काही गुणधर्म सुद्धा या ठिकाणी दिलेले आहेत। ते गुणधर्मांचाही अभ्यास आपण या ठिकाणी करणार आहोत मित्रांनो। बघा, ए आणि बी ह्या दोन संख्यांचे गुणोत्तर, जर दोन संख्या दिलेल्या असतील, समजा ए आणि बी, कोणत्याही दोन संख्या आहेत, या दोन संख्यांचं गुणोत्तर जर तुम्हाला लिहायचं असेल तर ते गुणोत्तर असं लिहितात एस बी। हे मध्ये गुणोत्तराचं चिन्ह असतं, किंवा याला आपण अशा पद्धतीने लिहितो, किंवा ए छेदस्थानी बी। गुणोत्तर लिहिण्याच्या दोन पद्धती आहेत, लक्षात ठेवा। एस बी हे जवळजवळ लिहा अशा पद्धतीने, एस बी वाचायचं एस बी, किंवा त्याला आपण काय म्हणतो ए छेदस्थानी बी। अशा पद्धतीने आपण गुणोत्तर लिहित असतो मित्रांनो। त्याच्यामध्ये ए याला पहिलं पद असं म्हणतात, किंवा त्याला पूर्वपद असं म्हटलं जातं, पहिले पद किंवा पूर्वपद। आणि दुसरं जे बी हे पद आहे, याला दुसरे पद किंवा त्याला उत्तर पद असं म्हटलं जातं। बघा, या ठिकाणी दिलेले बघा, ए आणि बी ह्या दोन संख्यांचे गुणोत्तर एस बी किंवा ए छेदस्थानी बी म्हणजे अशा पद्धतीने स्वरूपात लिहिता येते। ओके, एला पहिले पद किंवा पूर्वपद असं म्हणतात, बी ला दुसरे पद किंवा त्याला उत्तर पद असं म्हणत असतात मित्रांनो। ओके, यानंतर या गुणधर्मामध्ये अजून एक सांगितलेलं आहे तुम्हाला। बघा, ज्या संख्येचं गुणोत्तर तुम्हाला काढायचं असतं त्या संख्या एकाच एककात किंवा समान एककात असल्या पाहिजेत। म्हणजे ए आणि बी ह्या ज्या दोन संख्या असतील, किंवा याच्यासारख्या अजून कुठल्या तरी संख्या असतील, ह्या दोन्ही संख्यांचं गुणोत्तर एकच असलं पाहिजे। एकच म्हणजे कोणतं, जर हे मीटर मध्ये असेल तर हे मीटर मध्येच असलं पाहिजे, हे किलोग्रॅम मध्ये असेल तर हे किलोग्रॅम मध्येच असलं पाहिजे, हे सेंटीमीटर मध्ये असेल तर हे सेंटीमीटर मध्येच असलं पाहिजे। म्हणजे दोन्ही संख्यांचं एकक, मापनाचं एकक हे समान जर असेल तरच त्याची आपल्याला त्या दोन संख्यांचं गुणोत्तर आपल्याला या ठिकाणी लिहिता येतं, लक्षात ठेवा। आणि दुसरी महत्वाची गोष्ट, संख्यांचं एकक समान आहे परंतु गुणोत्तराला एकक नसतं। दुसरं वाक्य खूप महत्वाचं मी काय सांगतो, ज्या संख्यांचं आपण गुणोत्तर घेणार त्या संख्या एकाच एककात किंवा समान एककात असल्या पाहिजेत, आणि ज्यावेळेस आपण त्यांचं गुणोत्तर घेणार त्यावेळेस त्या संख्यांना एकक नसणार, कारण दोन्हींचे एकक त्या ठिकाणी कॅन्सल होतात बघा, म्हणून गुणोत्तराला एकक नसते। तिसरी गोष्ट, दोन संख्या, आता ह्या ज्या दोन संख्या आपण या ठिकाणी घेणार ए आणि बी, याच्यामध्ये उत्तर पद म्हणजे छेदस्थानी असलेलं पद किंवा दुसरं पद हे जर 100 असेल ना तर त्या गुणोत्तरास शतमान असं म्हणतात। उदाहरणार्थ बघा, 75 छेदस्थानी 100 असेल, 75 छेदस्थानी 100 असेल तर 75 100 असं म्हणतात त्याला। हे जे गुणोत्तर आहे ह्या ठिकाणी याचं दुसरं पद छेदस्थानी असलेली संख्या 100 आहे, म्हणून याला आपण शतमान असं म्हणणार आहोत मित्रांनो, लक्षात घ्या। त्याचबरोबर बघा, आणि जे गुणोत्तर आपण घेतलं या ठिकाणी अजून एखादी संख्या अशी घेतली पहा, एक गुणोत्तर घेतलं 3 छेदस्थानी 5 आहे। या गुणोत्तराच्या पहिल्या पदाला आणि दुसऱ्या पदाला, पहिल्या पदाला म्हणजे पूर्व पदाला आणि उत्तर पदाला समान संख्येने जर गुणलं, समजा इथे 5 घेतला आणि छेदस्थानी 5 घेतला, तर त्या गुणोत्तरात मूळ गुणोत्तरात काही फरक पडत नाही। म्हणून कोणत्याही संख्येने गुणोत्तराच्या दोन्ही पदांना गुणले असता किंवा भागले असता, लक्षात घ्या, कोणत्याही संख्येनं गुणोत्तराच्या दोन्ही पदांना गुणले अथवा भागले असता मूळ गुणोत्तरात काही फरक पडत नाही। हे गुणधर्म आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचे, आणि अतिशय सोपा असा भाग आहे। चला तर आपण या ठिकाणी पुढच्या उदाहरणाला सुरुवात करूया मित्रांनो। सराव संच 4.1 ला आपण या ठिकाणी लगेच सुरुवात करणार आहोत। चला मित्रांनो, गुणोत्तर व प्रमाण मधलं सराव संच 4.1 त्याच्यातलं पहिलं उदाहरण आपण या ठिकाणी बघणार आहोत। पहिलं उदाहरण बघा, खाली दिलेल्या संख्यांच्या जोड्यांमध्ये पहिल्या संख्येचे दुसऱ्या संख्येशी असलेले गुणोत्तर संक्षिप्त रूपात आपल्याला या ठिकाणी लिहायला सांगितलं मित्रांनो। चला तर या ठिकाणी 3 उदाहरणं आपल्याला दिलेली आहेत। पहिल्या संख्येचे दुसऱ्या संख्येशी असलेलं गुणोत्तर, म्हणजे पहिली संख्या म्हणजे आता या ठिकाणी 72 चे 60शी असलेलं गुणोत्तर, हे जर लिहायचं असेल नंबर 1 चं बघा, तर कसं लिहिणार, बरोबर 72 वरती आणि छेदस्थानी तुमचे 60, याला म्हणतात 72 चे 60शी असलेले गुणोत्तर। म्हणून 72 ही संख्या वरती घ्यायची, छेदस्थानी
60 घ्यायची, हे गुणोत्तर असं द्यायचं. याला संक्षिप्त रूपात लिहायचं. 72 म्हणजे काय हो, 12 गुणिले 7, 12 सकून 72, राईट. आणि त्याच्यानंतर 60 म्हणजे काय, 12 पंचे 60 म्हणजे 12 गुणिले 5, ऐकी नाही. त्याच्यातनं हे 12 आणि 12 कटले, उत्तर किती आलं तुमचं, 6 छेदस्थानी 5. आणि हेच तुम्ही कसं लिहू शकतात मित्रांनो, 6 5 असं पण लिहितात, लक्षात घ्या. किती सिंपल होतं बघा, संक्षिप्त रूपात मांडायचा आपण प्रयत्न केला. नंबर 2, 38 चे 57 असलेलं गुणोत्तर म्हणजेच काय घेणार, 38 ही संख्या अंशस्थानी आणि छेदस्थानी 57 ही संख्या घ्यायची. ओके, 38. आता 38 चे अवयव आपण घेणार. 38 म्हणजेच काय, 19 गुणिले 2, 19 दुने 38, बरोबर आहे. 19 गुणिले 2 छेदस्थानी 57. 57 सुद्धा 19च्या पाड्यात आहे, म्हणजे 19 त्रिक 57, 19 त्रिक 57. पहा मित्रांनो, 19 कटले, खाली उरले तुमचे 2 छेदस्थानी 3. आणि हेच गुणोत्तर जर लिहायचं असेल तर तुम्ही कसं लिहाल, 2-3 अशा पद्धतीने आपल्याला लिहिता येतं संक्षिप्त रूपामध्ये. चला पलीकडे जाऊया. 52 चे 78 नाही का, 52 चे 78 असलेलं गुणोत्तर. चला मग हे पण तसंच लिहिणार, 52 छेदस्थानी तुमचे 78, राईट. आणि हेच लिहिताना 52 म्हणजे काय हो, 26 दुने 52, 52 म्हणजे 26 दुने 52, छेदस्थानी 78, 26 त्रिक 78, 26 त्रिक 78. तुमचे 26 कटलेत, नंतर किती उरले, 2 छेदस्थानी 3. आणि हेच गुणोत्तर आपण 2-3 अशा पद्धतीने लिहितो. याला अतिसंक्षिप्त रूपात असलेलं गुणोत्तर असं म्हणतात. अतिशय सुंदर असा पहिला प्रश्न होता, व्यवस्थित लिहून घ्या. चला मित्रांनो, दुसरा प्रश्न आहे. पुढील राशींपैकी पहिल्या राशीचे दुसऱ्या राशीशी असलेले गुणोत्तर संक्षिप्त रूपात आपल्याला लिहायला सांगितलं. बघा, 2 राशींचं गुणोत्तर संक्षिप्त रूपात लिहायच्या आधी सुरुवातीला हा विचार करायचा आपण की दोन्ही राशींचं एकक समान आहे किंवा नाही. मग ह्या ठिकाणी 700 रुपये आणि इथे 308 रुपये, इथे रुपये एकक आहे, इथे रुपये एकक आहे, म्हणजे एककाचा काही प्रश्न नाही. जर एकक समान नसेल तर एकक समान करण्याचा आपण प्रयत्न करायचा असतो मित्रांनो. मग या ठिकाणी एकक समान आहे, मग आपण गुणोत्तर लिहिणार. गुणोत्तर लिहिताना बघा आपण काय लिहितो, मग ह्या 700चं 308 असलेलं गुणोत्तर म्हणजे 700 छेदस्थानी 308 अशा पद्धतीने. आता 700 या संख्येचे अवयव आपल्याला माहित नाहीत, आपण ते अवयव शोधूया मित्रांनो. 700 चे अवयव काढण्यासाठी ही पद्धत तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, 700, राईट. मग आता 700 चे अवयव घेताना आपण बघा या ठिकाणी एकक स्थानी 0 म्हणजे 100% 2 भाग जाणार. बे त्रिक 6, 6 गेल्यानंतर 1 उरला, 10 झाले. आणि म्हणजेच बे पंचे 10, त्याच्यावर 1 0 ठेवला, 350 आले. पुन्हा आपण 2 भाग देऊ शकतो. बे 1 उरला, 15 झाले. बे 7 14, पुन्हा 1 उरला, 10 झाले. बे पंचे 10, राईट. 175 आले. आता 175 आल्यानंतर मात्र आपण 100% या ठिकाणी 5 भाग देणार मित्रांनो. ओके. आणि मग कारण एकक स्थानी 5चा अंक असल्यामुळे 5 भाग द्या. चला, 5 त्रिक 15, 17 मधून 15 गेल्यानंतर 2 उरतात, 25 झाले. आणि 5 5 25, 35 आले. ओके. 35 या संख्येला सुद्धा 5 भाग जाणार, म्हणून या ठिकाणी 5 घेतला. 5 7 35, 7 आले. 7ला मात्र 7 शिवाय कोणत्याही संख्येनं भाग जाणार नाही, म्हणून 7 1 7. ओके. चला तर मग या ठिकाणी 700 चे जे मूळ अवयव आहेत ते अशा पद्धतीने 2 गुणिले 2 गुणिले 5 5 गुणिले 7 छेदस्थानी. आता 308 चे सुद्धा अवयव घेऊ आपण या ठिकाणी घेऊ शकतो. 308. चला, एकक स्थानी 8 आहे म्हणून आपण 100% 2 भाग देऊ शकतो. बे 1 बे 3तनं 2 गेल्यानंतर 1 उरला, 10 झाले. बे पंचे 10 आणि बे चोक 8, 154. 154ला पुन्हा 2 भाग जाईल. बे 7 14, 1 उरला, पुन्हा 14 झाले. बे 7 14. आता 77 आहे. 77ला एक तर 7 भाग जाईल आणि 11 भाग जाईल, याच्या पलीकडे नाही. मग आपण 7 भाग देऊया.
7 1 7 7 1 7 आणि पुन्हा आता 11 आले 11 1 11 अशा पद्धतीने 300 800 जे मूळ अवयव आहेत ते अशा पद्धतीने लिहिणार आपण. म्हणून 2 गुणिले 2 गुणिले 7 गुणिले 11. ओके. आणि मग अवयव लिहून झाल्यानंतर समान असलेले अवयव बघा, हा 2 गेला, हा 2 गेला, हा 2 गेला, हा 2 गेला, त्याच्यानंतर हा 7 गेला, हा 7 गेला, बाकी काही कट होत नाही. उरलेत किती 5 आणि 5, 5 5 25, 25 छेदस्थानी किती आले 11. म्हणून हेच लिहिणार कसे 25 11 अशा पद्धतीने लिहू शकतो. अतिशय सोपा असा भाग आहे, व्यवस्थित लिहून घ्या. चला ओके मित्रांनो, याच्यातलं दुसरं उदाहरण बघा. 14 रुपये, पहिली राशी 14 रुपये, दुसरी राशी 12 रुपये 40 पैसे. आता इकडे पैशात रूपांतर आहे, इकडं रुपये, रुपये आणि पैसे, म्हणून आता आपण याला एकाच एककात आणण्याचा प्रयत्न करूया. चला तर आपण 14 रुपये, पहिले आता 14 रुपये, 14 रुपये रुपयाचं पैशामध्ये जर कन्व्हर्शन करायचं असेल, रूपांतर करायचं असेल, तर हे 14 जशीच्या तसे मित्रांनो. आणि तुम्हाला माहितीये 1 रुपया म्हणजे 100 पैसे, 100 पैशांचा 1 रुपया होतो. आणि म्हणून या ठिकाणी रुपया हा शब्द काढला आणि आता मी याला 100 आणि गुंततोय. ओके. मग 100 गुणल्यानंतर किती होतील बघा. आता या ठिकाणी 100 गुणिले 14 म्हणजे 1400 पैसे झालेत. आता मित्रांनो किती झाले 1400 पैसे. ओके. हे पहिलं कन्व्हर्शन आहे. नंतर तसेच 12 रुपये 40 पैसे, 12 रुपये 40 पैसे. हे कसं लिहिणार पहा आता. 12 रुपये, 12 रुपयाला आपण काही पैशात कन्वर्ट करूया. 12 गुणिले किती गुणाकार करावे लागतील 100, नाही का. 12 गुणिले रुपयाचे पैशात आणण्यासाठी त्याला 100 गुणलं, अधिक किती पैसे तुमचे 40 पैसे येतात लक्षात घ्या. 14 पैसे नाही या ठिकाणी, 40 पैसे आहेत. हे 40 पैसे अधिक ते 40 पैसे पण तुम्हाला ह्या ठिकाणी टाकावं लागतील. हे 40 पैसे सेपरेट आणि हे 12 रुपये होते ना, 12 रुपयाचं पैशामध्ये रूपांतर मी अशा पद्धतीने केलं. 12 गुणिले 100 अधिक तुमचे हे 40 पैसे. आता 12 गुणिले 100 म्हणजे किती झाले मित्रांनो 1200 पैसे अधिक तुमचे हे 40 पैसे. आणि म्हणून हे जे काय झालं ते 1240 पैसे. काय झालं 1240 पैसे. अशा पद्धतीने ते कन्व्हर्शन झालं. चला तर मग आता आपल्याला हे जे गुणोत्तर लिहायचं आहे, हे गुणोत्तर कसं असेल बघा. याला पाहिजे तर मी ह्या बॉक्स मध्ये असं कन्व्हर्शन केलंय, असं टाकतोय. आणि ही पण ही संख्या इकडं 12 या पद्धतीने लिहिली. तर पहिली किती होती 1400, 14 रुपयाचे 1400 पैसे छेदस्थानी 12 रुपये 40 पैशाचे, 12 रुपये 40 पैशाचे 1240 पैसे असं होतात. आणि म्हणून ते 1240 अशा पद्धतीने लिहिले. येते लक्षात तुमच्या. चला बरोबर. आता संक्षिप्त रूपात लिहित असताना आपण सुरुवातीला असं करूया. 1400 छेदस्थानी 1240, हा शून्य कटला, हा शून्य कटला, म्हणजेच किती आले तुमचे 140 छेदस्थानी 124. राईट. पुन्हा असं लिहू शकतो मित्रांनो 140 म्हणजेच किती हो 35 चोक, 35 चोक 140 होतात. आणि 124 म्हणजे किती माहिती का 31 चोक. किती हे 35 चोक 140 आणि 124 म्हणजे 31 चोक 140. तुमचे हे 4 4 कटल्यानंतर उरतात खाली किती माहिती 35 छेदस्थानी 31. आणि हेच गुणोत्तर आपण कसं लिहिणार 35 31. काय म्हणायचं याला 35 31. अतिशय सोपं. हे लक्षात घ्या. सुरुवातीला 14 रुपयाचं कन्व्हर्शन केलं 1400 पैशामध्ये. तसंच याचं सुद्धा कन्व्हर्शन आपण 1240 पैशामध्ये कन्व्हर्ट केलं. लक्षात घ्या. 12ला 100 गुणलं कारण रुपये होते. मग आता हे पैसे झाले. तुमचे पुन्हा 40 पैसे पण त्याच्यात ऍड करायचे तुम्हाला. हे 40 पैसे आणि हे 1200 अधिक 40 म्हणजे 1240 पैसे. आणि बस त्याचं गुणोत्तर घेतलं मग 1400 पैसे छेदस्थानी 1240 पैसे. 00 कटवला 140 पुन्हा इथं लिहिलं 140 छेदस्थानी 124. 140 म्हणजे 35 चोक
124 म्हणजे 31 चौक, हे 4 4 कटल्यानंतर 35 छेदस्थानी 31 आणि हेच गुणोत्तर 35 असं लिहितात. ओके. चला मित्रांनो, तिसरं बघा या ठिकाणी 5 लिटर आणि 250 मिलीलिटर, सॉरी 2500 मिलीलिटर आहे. मग 2500 मिलीलिटर आणि हे 5 लिटर दोन्हींचे एकक वेगवेगळे आहेत. मग त्यांना आपण समान एकक करण्याचा आपण प्रयत्न करूया. जर हे मिलीलिटर मध्ये असेल तर 100% याला सुद्धा मिलीलिटर मध्ये आणायचं आपल्याला. मग 5 लिटर कसं लिहिणार बघा. 5 लिटरला मिलीलिटर मध्ये आणायचं असेल तर हे 5 गुणिले 1 लिटर मध्ये 1000 मिली असतात. किती? 1000. आणि म्हणून हे लिटरच्या ठिकाणी मी हजारानं गुणतो. आता हे तुमचे काय झाले बरोबर 5000. बघा 5 1 5 त्याच्यावर 3 0 5000 मिलीलिटर झाले. आता हे मिलीलिटर राईट. त्याच्यानंतर पुढचे तुमचे काय आहेत 2500, दुसरी राशी 2500 मिलीलिटर. मिलीलिटर दिलेलीच आहे ती. आता यांचं दोन्हीचं गुणोत्तर घ्यायचं बघा. 5 लिटरचं किती झालं 5000 म्हणजे 5000 छेदस्थानी हे ऑलरेडी तुमचं मिलीलिटर मध्ये दिलेलं आहे. ते किती 2500 आहे. आणि हेच लिहिताना असं म्हणून पुन्हा 5000 छेदस्थानी 2500, इथे 2500 पाहिजे 2500. ओके. हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले. किती आले मित्रांनो 50 छेदस्थानी 25 असं आलं. पुन्हा या ठिकाणी याला असं लिहू शकतात 50 म्हणजेच काय 25 दुने 50 छेदस्थानी तुमचे 25 1 25 25 गुणिले 1. हे 25 दुने 50 आणि हे 25 गुणिले 1. मग हे 25 कटले म्हणजेच किती 2 छेदस्थानी 1. आणि यालाच काय म्हणणार 2:1 अशा पद्धतीने गुणोत्तर लिहिता येतं. व्यवस्थित लिहून घ्या. ओके मित्रांनो, बघा आता चौथं उदाहरण आहे. 3 वर्ष 4 महिने ही पहिली राशी आणि 5 वर्ष 8 महिने ही दुसरी राशी. ओके. पहा एकदा पुन्हा पाहून घेतो मी उदाहरण तेच आहे का. 3 वर्ष 4 महिने आणि 5 वर्ष 8 महिने. यस. चला सुरुवातीला आपण काय करू त्यांचे एकक समान करण्याचा प्रयत्न करूया. इथं वर्ष आहे, इथे महिने, म्हणजेच हे सुद्धा महिन्यात कन्वर्ट करूया, इथे सुद्धा महिन्यात कन्वर्ट करूया. मला हेच लिहायचं बघा आता बरोबर. 3 वर्ष, वर्षाला जर महिन्यामध्ये आणायचं असेल तर एका वर्षामध्ये 12 महिने असतात. हे 3 लिहिले. एका वर्षात 12 महिने म्हणून 12 गुणा अधिक तुमचे पुढचे 4 महिने जसेच्या तसे. लक्षात घ्या हे 4 महिने जसेच्या तसे. हे 3 वर्षाचे किती महिने होतील ते काढतोय मी. 3 गुणिले 12 कारण वर्षामध्ये 12 महिने असतात बरोबर. हे 12 त्रिक 36 अधिक तुमचे 4 36 आणि 4 झाले किती मित्रांनो 40 महिने झाले. आता हे किती झाले 40 महिने. अगदी तसंच याचं कन्व्हर्शन करूया बरोबर. बघा बरोबर 5 गुणिले वर्षासाठी आपण 12 गुणायचं अधिक तुमचे 8 महिने जसेच्या तसे बरोबर. 12 पंचे 60 अधिक तुमचे 8 60त 8 मिळवल्यानंतर 68. ओके. याचं गुणोत्तर आपल्याला हे ठिकाणी घ्यायचं आणि म्हणून महिन्यात लक्षात ठेवा. इकडे महिने लिहायला विसरायचं नाही कारण दोन्हींची एकक आता समान झाली. गुणोत्तर लिहिणार आपण 40 पहिली संख्या छेदस्थानी 68 दुसरी संख्या. ओके. आता 40 चे अवयव जर घ्यायचे झाले तर 10 चौक 40 छेदस्थानी. 68 चे अवयव घ्यायचे झाले 17 चौक 68 किती 17 चौक 68. मित्रांनो हे 4 कटले उरलेत किती तुमचे 10 छेदस्थानी 17 आणि हेच जर लिहायचं असलं तर 10 17 असं आपण लिहू शकतो. अतिशय सोपं उदाहरण आहे. व्यवस्थित लिहून घ्या. ओके मित्रांनो 3.8 किलोग्रॅम आणि 1900 ग्रॅम. हे 1900 ग्रॅम आहे आणि हे 3.8 किलोग्रॅम आहे. तर याला सुद्धा आपण ग्रॅम मध्ये आणूया. पहिल्यांदा आपण याला ग्रॅम मध्ये आणताना आपण असं करू 3.8 किलोग्रॅम. तुम्हाला माहिती आहे 1 किलो मध्ये
किती ग्रॅम असतात? 1000 ग्रॅम असतात. आणि म्हणून हा किलो शब्द ह्या ठिकाणी काढणार मित्रांनो, आणि तिथे मी 1000 टाकणार. बरोबर पहा, 1000 गुणल्यानंतर किती झाले? 38 गुणिले 1 म्हणजेच 38. त्याच्यावर हे 3 शून्य, पण दशांश तर बघा इथे अंक सोडून आहे, म्हणून हे अंक, म्हणून किती किती ग्रॅम झाले? 3800 ग्रॅम. किती ग्रॅम? 3800 ग्रॅम. आणि हे तुमचं 1900 ग्रॅम ऑलरेडी आहेच. दुसरी राशी 1900 ग्रॅम ऑलरेडी आहे. फक्त हिचं कन्व्हर्शन आपण केलं. 3.8 गुणिले किलोग्रॅम शब्द होता तो काढून तिथे 1000 न गुणलं, कारण एका किलो मध्ये 1000 ग्रॅम असतात. याने गुणल्यानंतर मित्रांनो हे आता तुमचं गुणाकार 38 गुणिले 1 म्हणजे 38, त्याच्यावर 3 शून्य ठेवलेत हे, पण दशांश तर इथे ना 8 एक अंक सोडून, म्हणून आपल्याला इकडून उजव्या बाजूने एक घर सोडायचं, अंक सोडायचं आणि ते दशांश तर ठेवायचं. म्हणजेच किती झाले तुमचे? 3800 ग्रॅम. आणि हे 1900 ग्रॅम आहे. आता यांचं गुणोत्तर लिहायचं असेल तर आपण लिहिणार कसं मग? हे 3800 छेदस्थानी 1900 ग्रॅम. ओके. आणि यालाच आपण पहा तर कसं लिहिणार? 3800 म्हणजे काय? 3800 म्हणजेच 1900 ग्रॅम गुणिले 2. 1900च्या दुप्पट 3800 होतात, आणि हे 19 एक 19 आहे की नाही? हे कटले, हे कटलं, उरलेत किती तुमचे? 2 छेदस्थानी 1. आणि म्हणून याला लिहिणार 2:1 अशा पद्धतीने. 2:1. चला मित्रांनो, ह्याच प्रश्नातला 6वा आकडा आहे. 7 मिनिटे 20 सेकंद आणि दुसरी राशी 5 मिनिटे 6 सेकंद आहे. मग या मिनिट आणि सेकंद दिलेले आहेत, आपण याला पूर्ण सेकंदात आणू आणि याला सुद्धा सेकंदात आणूया. बघा कसं करायचं आपण मग. 7 मिनिटे 7 गुणिले मिनिट म्हणजे किती? एका मिनिटाचे किती सेकंद? 60 सेकंद असतात. ते 60 सेकंद अधिक पुढचे तुमचे 20 सेकंद लिहिलेत. बरोबर. 7 चौक 42, 420. या दोन्हीचा गुणाकार 420 अधिक हे तुमचे पुढचे 20 सेकंद घेतले, ते 20 सेकंद. 420 मध्ये हे 20 सेकंद मिळवले तर 440 सेकंद झाले. ते किती सेकंद तयार झाले? 440. बिलकुल तसंच आता याचं कन्व्हर्शन बघूया. 5 मिनिटे म्हणजे 5 गुणिले मिनिटासाठी 60 गुणायचं का? एका मिनिटाचे 60 सेकंद होतात, म्हणून 5 गुणिले 60. आता हे सेकंदात कन्व्हर्शन झालं आणि पुढचा तुमचा 6 सेकंद जसाच्या तसा आहे. आता यांचा गुणाकार 5 30, त्याच्यावर हा 0, 300 गुणाकार झाला दोन्हींचा, अधिक तुमचे हे 6 आहे मित्रांनो, आणि म्हणून याची बेरीज केली दोन्हींची 306. राईट. आता यांचं गुणोत्तर लिहूया. चला तर पहिलं आहे तुमचं 440 छेदस्थानी, दुसरं आहे 306. ओके. 440 असं लिहिता येईल तुम्हाला. 220च्या दुप्पट 440. राईट. आणि 306 असं लिहिता येईल 153च्या दुप्पट. गुणू शकता तुम्ही. बे 00, बे दुने 4, बे दुने 4, 420. आता याचा बे त्रिक 6, बे पंचे 10, 10 हातच्याला 1, बे 1 हातच्याच 1, 3 म्हणजे बरोबर 306ची फोड. 306चे अवयव असे घेतले 153 गुणिले 2. 440चे असे अवयव घेतले 220 गुणिले 2. मित्रांनो काय कट होणार या ठिकाणी? फक्त अंशस्थानी आणि छेदस्थानी असलेले 2 गेलेत. आता उरले तुमचे 220 आणि छेदस्थानी 153. याचे अवयव घेऊन कुठलेही अवयव कट होत नाहीत, आणि म्हणून याला असंच ठेवावं लागणार आहे तुम्हाला. म्हणजेच 220 153 अशा पद्धतीचं गुणोत्तर संक्षिप्त रूपात लिहिता येईल. व्यवस्थित लिहून घ्या. ओके मित्रांनो, तिसरा प्रश्न आहे आपल्या या ठिकाणी. पुढील शतमाने संक्षिप्त रूपात या ठिकाणी सांगितले आपल्याला. शतमाने म्हणजे काय? दुसरं पद किंवा त्याला उत्तर पद असं म्हणतो, किंवा छेदस्थानी असणारं पद 100 असलं पाहिजे. या ठिकाणी 100 दिसतंय, इथे 100 दिसतंय, इथे सुद्धा पर्सेंटेज मध्ये दिसतं, म्हणजे शेकडा दिसतं म्हणजे 100च आहे. इथे सुद्धा 100 दिसतं. तर याला संक्षिप्त रूपात आपण मांडणार कसं? नंबर 1 बघा या ठिकाणी. 75 छेदस्थानी 100 हे शतमान आहे, कारण
दुसरं पद या ठिकाणी 100 आहे, त्याला उत्तर पद असा शब्द सुद्धा वापरलेला आहे. आणि मग आता हे कसं लिहिणार बरोबर? 75 म्हणजेच काय मित्रांनो? 25 गुणिले 3, 25 त्रिक 75. छेदस्थानी 100 म्हणजेच काय? 25 गुणिले 4, 25 चोक 100. हे 25 आणि हे 25 कटल्यानंतर 3 छेदस्थानी 4. आणि हेच कसं लिहिणार तुम्ही? 3×4. हे पहिलं झालं. ओके. नंतर 2 नंबर घेऊया. हे 44 छेदस्थानी 100 हे गुणोत्तर आहे तुमचं. आताच सांगितल्याप्रमाणे 44 म्हणजेच काय? 11 चोक 44. आणि 100 म्हणजेच काय? 25 चोक 100. हे 4×4 कटले मित्रांनो, उरलेत किती तुमचे? 11 छेदस्थानी 25. आणि यालाच लिहिणार तुम्ही 11×25. याला म्हणतात संक्षिप्त रूपात लिहिणे. ओके. तिसरा आकडा घेऊया. तिसरा बघा, 6.25%. 6.25% म्हणजेच काय? 6.25% म्हणजे छेदस्थानी 100 असा त्याचा अर्थ झाला. ओके. बरोबर. पाहता या ठिकाणी ज्यावेळेस मला अंशस्थानी असलेलं दशांश स्थळ काढायचं असेल तर मला या ठिकाणी 100 गुणावं लागेल. मग मित्रांनो, मला 100 गुणलं तर मी 625 असं वरती लिहिणार. त्याच वेळेस लक्षात घ्या, हे 100 जसेच्या तसे आहेत तुमचे. मी याचे दशांश स्थळ काढलं म्हणजे मी वरती अंशस्थानी 100 गुणलं तर मला त्याच वेळेस 100 छेदस्थानी सुद्धा गुणावं लागेल. लक्षात घ्या, हे ऑलरेडी असलेले 100, हे 100 मी का घेतले या ठिकाणी? कारण ह्या ठिकाणी दशांश स्थळ होतं ना, 2 अंक सोडून बघा, 1 2 म्हणजे 2 दशांश स्थळ सोडून आपण 625 लिहिले. मग 625 लिहायचं असेल तर मला वरती 100 गुणलं म्हणजेच खाली सुद्धा 100 गुणायचं. ओके. याच्या पुढे जाऊन काय लिहिणार मित्रांनो? 625 म्हणजे 25 गुणिले 25 छेदस्थानी. 625 हा 25 चा वर्ग आहे, 25 गुणिले 25 छेदस्थानी 100. 100 म्हणजेच 25 चोक 100. 25 चोक 100. पुन्हा गुणिले हे 100 म्हणजेच तुमचे किती? 25 चोक 100. राईट. त्याच्यातनं हे 25 ह्या 25 बरोबर कटले, हे 25 ह्या 25 बरोबर कटले. उरलेत किती मित्रांनो? आता अंशस्थानी फक्त 1. अंशस्थानी काही शिल्लक नाही राहिलं. छेदस्थानी 4 गुणिले 4 किती? 4 गुणिले 4. आणि म्हणजेच किती? 1 छेदस्थानी किती आले तुमचे? 16. किती आले? 1 छेदस्थानी 16. आणि त्यालाच कसं लिहिणार मग तुम्ही? 1/16 अशा पद्धतीने गुणोत्तर आलं. लक्षात घ्या, फक्त इथे मी मात्र दशांश स्थळ काढल्यामुळे मला 100 खाली गुणावं लागलं. वरती जसं गुणलं तसं खाली गुणावं लागलं. हे लक्षात घेतलं का? अतिशय सोपा असा भाग आहे. त्याच्यानंतर आपण हा पुढचं उदाहरण घेणार आहे. पहिल्यांदा लिहून घ्या. ओके. ह्याच प्रश्नातला चौथा आकडा होता 52,100. 52,100 असेल तर पहिली संख्या 52, छेदस्थानी दुसरी संख्या 100 असं गुणोत्तर आपण लिहिलं. 52 म्हणजेच काय मित्रांनो? 13 गुणिले 4 13 चोक 52. 100 म्हणजेच काय? 25 गुणिले 4 25 चोक 100. हे 4×4 कटल्यानंतर खाली उरतात तुमचे 13 छेदस्थानी 25. आणि हेच कसं लिहिणार? 13×25. किती आले? 13×25. हे चौथ्या क्रमांकाचं. 5व्या क्रमांकाचं बघूया. चला आता 5वा क्रमांक पहा. 0.64%. याला कसं लिहितात गुणोत्तराच्या भाषेत? 0.64% म्हणजे छेदस्थानी तुमचा 100 असला पाहिजे असा त्याचा अर्थ झाला. ओके. म्हणून बरोबर हा मी 64 करतो, दशांश स्थळ काढून टाकतो. दशांश स्थळ काढल्यामुळे याला आपण 100 गुणलं असा त्याचा अर्थ झाला. दशांश स्थळ काढलं म्हणजे काय? 2 दशांश स्थळ काढले तर याचा अर्थ काय झालं? 100 गुणलं म्हणजे 100 वरती जसं गुणलं तसंच खाली सुद्धा गुणा. आणि पहिलेच 100 आहे ते 100 पण या ठिकाणी घे. लक्षात आलं? ऑलरेडी असलेले 100 वरती दशांश स्थळ काढल्यामुळे वरती 100 गुणलं म्हणजे 64 झाले तर खाली 100 घ्यावे लागतील. अंशाला आणि छेदाला 100 गुणलं असा त्याचा अर्थ झाला. लक्षात घ्या. 64 म्हणजेच काय हो तुमची? 8 ही 8 64. 8 गुणिले 8 आहे की नाही? आणि 100 म्हणजेच काय?
25 चोक 100 आणि इथे सुद्धा 25 चोक 100 बरोबर. पुन्हा हे 8 म्हणजे 4 दुनी 8 गुणिले हे 8 म्हणजेच तुमचे 4 दुनी 8. पहा 8चे पुन्हा अवयव घेतले छेदस्थानी. हे 25 गुणिले 4 25 गुणिले 4 काय काय कट होणार सांगा मला आता या ठिकाणी. हा 4 गेला, हा 4 कटला, हा 4 कटला. नंतर आता काय होतंय का राईट हे 2 गुणिले 2 म्हणजेच किती झाले 4. 2 गुणिले 2 म्हणजे 4 आणि खाली 25 गुणिले 25 25 म्हणजे 625. किती 625 आणि हेच कसं लिहितात 4 625. किती आलं 4 625. उत्तर चेक करून घेतो मी एकदा. यस 4 625. अशा पद्धतीने हा प्रश्न सुद्धा या ठिकाणी संपलेला आहे मित्रांनो. 100% हा चॅनल व्हिडिओ तुम्हाला आवडलाच असेल. हा व्हिडिओ जर आवडला तर 100% त्याला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. याच्यानंतरचे उर्वरित प्रश्न पुढच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तोपर्यंत गुड बाय.